ऑटिझम. त्याचं नाव आहे ऋषिकेश सुभाष साखरे. तो 29 वर्षाचा आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही या ऑटिझम फील्ड मध्ये संशोधनही करत आहोत आणि आम्ही पालकही शिकत आहोत की काय केलं पाहिजे आमच्या मुलांसाठी. आज रिप्लेस इन्स्टिट्यूट यांनी आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी शिबिर ठेवलंय मेडिकल चेकअपचं. खूप खूप आभारी आहोत. आमच्या मुलांसाठी अशा प्रकारची शिबिरं आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं. हे तुमचं पहिलं शिबिर आहे जे मी अटेंडही करत आहे आणि माझ्या मुलालाही ऑटिझम साठी बरीच औषधं आहेत. रात्री तो झोपत नाही, 2 तासाच्या वर 24 तासात तो झोपतही नाही आणि भरपूर औषधं आहेत. मी आपले डॉक्टर संजय कुमावत यांच्याकडे 2006 पासून फॉलो करते. त्या डॉक्टरना प्रत्येक वेळेला औषधं कमी करतात, औषधं वाढवतात, असंच चाललंय. आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, बिहेवियर मॉडिफिकेशन किंवा रीडिंग रायटिंग, नंतर असे बरेच आहेत जे मी शाळेतनंही शिकते आणि स्वतःही करते. मी स्वतः MA टीचर आहे. मी स्पेशल एज्युकेशनचाही कोर्स केलेला आहे आणि माझ्या मुलाला मी त्या पद्धतीने हँडल करायचा प्रयत्न करते. आणि थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी शिबिर आज आयोजित केलं आणि त्याचबरोबर आमची इथे आल्यानंतर सेवाही चांगली ठेवली. पाणी देणं, नाश्ता देणं. आमच्या मुलांना धावत पळत आम्ही कसं सांभाळतो आयांनाच माहिती आणि आमची होणारी परवड ही सुद्धा आम्हालाच माहिती. याची तुम्ही दखल घेतली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो नमस्कार, मी योगेश कोळी. काही प्रतिसाद निशब्दाने व्यक्त होतात, काही वेळेला अश्रूच सगळं सांगून जातात. अशी कित्येक कुटुंब आहेत जी नियतीने त्यांची स्वतः परीक्षा घ्यायचं ठरवलं, परंतु हे सगळे अडथळे दूर करत ईश्वरी रूपात आलेले हे दिव्यांग विद्यार्थी ऑटिझम ज्यांची सेवा करण्याचा प्रयत्न त्यांचे सर्व आई वडील करत असतात, काही सेवाभावी संस्था करत असतात. मित्रांनो, काही संस्था तर यांचं कार्य करताना समाजामध्ये अधोरेखित होताना आपल्याला दिसतात. एकूणच ही सर्व जिद्द मुलं आणि ह्यांचा आयुष्यपट काही वेगळाच असतो. आज आपण या निमित्तानं एक त्यांची सेवा करण्याचा एक छोटासा प्रयत्न रिस्प्लाय ऑटिझम फेडरेशन हैदराबाद, दोस्ती फाउंडेशन ठाणे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने दादोजी कोंडे स्टेडियम येथे आपण या सगळ्या ऑटिझम मुलांकरता मोफत वैद्यकीय कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपण या मुलांच्या आई वडिलांशी विचारपूस करणार आहोत. नमस्कार, मी योगेश कोळी आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. नमस्कार, माझं नाव प्रशांत विजय दाभोळकर. हा माझा मुलगा आहे, लक्ष प्रशांत दाभोळकर आहे. त्याचं वय 18 आहे. मी भागेरी ठाणे इथे राहत आहे. इथं ह्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याचे डिले स्टोन होतं, त्याचे संपूर्ण प्रॉब्लेम्स होते. ते आम्ही त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला काही कळालं नाही, पण त्या वेळी आम्हाला डेल स्टोन झाल्यामुळे त्याचं आम्हाला सेंट जॉन येथील स्टेटमेंट करत होतो आणि आम्ही त्याची मेहनत घेत होतो. ते मेहनत करता करता तो चालायला लागला आणि आम्ही दोघंही आई वडील मिळून त्याची हे करत होतो, ट्रीटमेंट करत होतो आणि त्याच्यात तो चालायला लागला आणि बऱ्यापैकी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत गेलेला आहे आणि तो स्वतः काम करण्यात त्याच्या आईनी आणि मी मेहनत घेतलेली आहे आणि असंच नाही करता करता तो स्वतःही कामं करतो आणि त्याची खास करून त्याची आई पण त्याची मदत करते.
आणि त्या आईची पण भरपूर मेहनत आहे त्याची, आणि त्याला स्वतःच पण काम करतो त्याच्या आईमुळे. आता जे आम्ही फाउंडेशनच्या इथं आलेलो आहे, फाउंडेशन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडेशन यांनी जे आता प्रोग्राम ठेवलेला आहे, कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामुळे या कार्यक्रम अतिशय चांगला आहे. त्यामुळे संपूर्ण एकत्र मुलांनी येऊन इथे लोकांना दाखवत आहे त्यांना, आणि त्यांची काय जे आहे प्रॉब्लेम ते सांगून ते लोक व्यवस्थित त्यांची हे घेऊन स्टेटमेंटचे इन्क्वायरी करून ते सल्ला आणि जे काही प्रोग्राम आहेत ते उत्कृष्ट लाभवत आहेत. आणि त्यांचे मी शिवसेना आणि योगेश, दुर्दैव आपलं की आपण हा दिवस फार उशिरा बघतोय. या मुलांच्या संशोधनाची किंवा त्यांच्या चिकित्सेची सुरुवात ही खरं तर 1990 पूर्वी व्हायला हवी होती. कारण तोपर्यंत आपण म्हणतो ना, अरे ही शेंग जून झाली, आता तिच्यावरती काय उपचार करणार. तसं झालं की एक अख्खी पिढी कुठल्याही, माझा मुलगाच आता 25 वर्षाचा आहे आणि पुण्यापासून हैदराबाद पर्यंत ऑटिझम मोर्चा संशोधनात मी खूप अभ्यास केलाय, खूप वाचलंय. आणि याचा एक क्ल्यू हा पुण्यामध्ये माइंड जिम्नॅस्टिक मध्ये सापडला होता, परंतु त्याच्यावरती संशोधन खूप कमी होत होतं. हे पहिलं संशोधन झालेलं आहे आधी या मुलांवरती, आणि ते पण त्यांच्या फक्त मेंदूचं नव्हे तर त्यांच्या बाह्य अंगाचं सुद्धा. हे त्यांच्या आतड्यावरती त्यांचं संशोधन आहे, त्याच्या ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्या तपासण्या आहेत. आणि त्यानंतर ऑटिझम गर्भापासून तर आता मूल किती वर्षाचं आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला रिलीफ मिळण्यासाठी काय मार्ग आहेत यावरती खूप छान संशोधन त्यांनी केलेलं आहे. आणि भविष्यात या संशोधनाचा उपयोग होईल म्हणण्यापेक्षा की ज्या रोगावरती कुठली मात्राच आजतागायत मिळाली नाही, सायकॅट्रिकचे जे काही ॲलोपॅथीचे डोस आहेत त्याच्या पलीकडे या मुलांना काय होतंय, यांचं पुढे काय होणार, यांच्यावरती काय उपचार आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मिळायला लागलेत. आणि म्हणून ह्या फाउंडेशनचं मी अगदी मनापासून आभार मानतो.
नमस्ते, मी विकास मसने कर्ज सेलूवरून आलेलो आहे आणि माझ्या मुलाचं नाव भाग्येश विकास मसने. माझ्या मुलाचा पण ऑटिझमचा प्रॉब्लेम आहे. इथे जे कॅम्प आता भरवलेले आहे तिथे आम्ही आलेलो आहे. दादोजी कोंडे स्टेडियम रिप्लाय इन्स्टिट्यूटचं जे भरवलेलं आहे कॅम्प तिथे आम्ही आलेलो आहे. बागेत खूप मस्ती करतो, एका जागेवर बसतच नाही. घरात स्पेशल त्याच्याकडेच लक्ष द्यावं लागतं, दुसरी कामं बाजूला ठेवून तो घरात सगळ्या वस्तू काढतो. घरातल्या जेवढी भांडी असतात ना ती पण काढून त्याच्यासोबत खेळत बसतो. इतर मुले घरात आहेत त्यांच्यासोबत अजिबात खेळत नाही, तो स्वतः एकटाच बसलेला असतो. किचन मध्ये बसायला आवडतं, म्हणजे काय बनवत असतं नवीन नवीन ते पाहायला किंवा ते खायला पण त्याला आवडतं. एबीसीडी वगैरे त्याला बनवायला आवडतं, कशाचा पण आधारे तो बनवतो तयार, ते बनवायला खूप आवडतं. किंवा चॉकलेट घेणार त्याच्यासोबत रोज बनवणार, चांदोबा त्याच्यासोबत खेळणार. नुसतं खेळायलाच आवडतं त्याला दिवसभर झोपत पण फिरत बसणार, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायला आवडतं.